हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 23व्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफच्या 4थ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जीवाला आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक शक्तीत राहावे लागते. तर आपण जाणलं आहे की हा जो जीव आहे किंवा जीवात्मा आहे त्याला भगवंतांची तटस्था शक्ती असं म्हटलं जातं. तर जीवाच्या एका बाजूला आहे बहिरंगा शक्ती म्हणजे भौतिक शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आहे आध्यात्मिक शक्ती म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती. तर इथे किंवा तिथे जीव राहतो. जीवाला निवडीचा अधिकार असतो. जर जीव विचार करतोय की मला उपभोग घ्यायचा आहे, तर भगवंत परमात्मा रूपात त्याच्या या जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात आहेत. त्या जीवाची इच्छा जाणतात आणि भगवंत आपल्या भौतिक शक्तीला क्रियान्वित करतात आणि मग या जीवासमोर भौतिक भोग आहेत ते उपस्थित होतात. जर जीवात्मा विचार करतोय की मला भगवंतांची सेवा करायची आहे, मी जप करू इच्छित आहे, तर भगवंत परमात्मा रूपात आहेत. ते त्यांच्या आध्यात्मिक शक्तीला ॲक्टिवेट करतात म्हणजेच क्रियान्वित करतात आणि त्या शक्तीमुळे हा जीव आहे तो हरे कृष्ण महामंत्र बोलायला लागतो. तर भक्ती करताना आपण भगवंतांच्या या आध्यात्मिक दिव्य शक्तीच्या म्हणजेच अंतरंगा शक्तीच्या आश्रयाखाली असतो. आणि म्हणून वैष्णवाचार्य आपल्याला मार्गदर्शन करतात की भौतिक इच्छा वाढवण्यासाठी आपण कधीच कार्य करायचा नाही. आपण प्रयत्नशील राहायचं की जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य करण्यासाठीच मला हे जीवन जगायचं आहे. मला आणखीन भक्ती करायची आहे. भक्ती करण्याच्या आध्यात्मिक इच्छा आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे तिच्याच आश्रयाखाली सतत राहू. पुढे वाचते आहे, जोपर्यंत जीव भौतिक शक्तीद्वारे बद्ध अवस्थेत असतो तोपर्यंत भगवंत परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून जीवाबरोबर वास करतात, जेणेकरून जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे. तर असे हे जे भगवंत आहेत ते या जीवाची वाट पाहत आहेत. तर भगवंतांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे या वाक्यावरून आपण समजू शकतो. तर प्रेम जे आहे, भगवंतांवर प्रेम करणं आहे, ते कधीच आपण मारून मुटकून करायचं नाही आहे. सामान्यतः ही आपण जाणतो की मारून मुटकून प्रेम केलं जात नाही. ते प्रेम उत्स्फूर्त असायला लागतं. आणि भगवंत आहेत ते कधीच फोर्स करत नाही, दबाव टाकत नाहीत. परमात्मा रूपात भगवंत आहेत त्या जीवाच्या इच्छेची वाट पाहत असतात. तर म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की आपल्या स्वतंत्र भोग इच्छा आहेत, स्वेच्छा आहेत, त्यांचा आपण स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भगवंतांना पूर्णपणे शरणागत झालं पाहिजे. स्वैर आचरण आपण कधीच करायचं नाही. आपण भगवंतांचा प्रसाद खायचा म्हणजे कृष्ण प्रसाद खायचा आणि प्रयत्नपूर्वक भक्ती करत राहायचं. तर असे हे जे भगवंत आहेत ते या जीवाची साथ कधीच सोडत नाहीत. जरी जीव भौतिक शक्तीमध्ये बद्ध अवस्थेत आहे तरीही भगवंत त्याच्याबरोबर परमात्मा रूपात राहत आहेत. ध्येय काय आहे भगवंतांचं की हा जीव आहे त्याला अशी प्रेरणा देवी की जेणेकरून तो आध्यात्मिक शक्तीमध्ये परत येईल.
आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.